5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मंत्री भरत गोगावले कथित व्हिडिओ प्रकरणी रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक, चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शन। पालिकेनं घर पाडल्यास पोलिसांमध्ये तक्रार करा, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा नागरिकांना सल्ला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। मुंबईनंतर आता ठाण्यातही मराठी शाळा बंद, ठाणे महापालिकेच्या 18 प्राथमिक मराठी शाळा बंद। हैदराबादवरून नाशिकसाठी 15,000 झाडं येणार, झाडांच्या रोपणासाठी अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी सुरू। सोलापुरातील डॉक्टर शिरीर वळसंकर आत्महत्या प्रकरणी कुटुंबासह 7 जणांचे सीडीआर तपासले जाणार। वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी केली होती आत्महत्या। रत्नागिरीमधील उद्योजक सचिन फाळके यांच्या कंपनीवर ईडीची छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट। पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरामध्ये मद्यपी तरुणाचा धिंगाणा, किराणा दुकानाचं केलं नुकसान, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। तारा वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये दाखल, ताडोबातून चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थलांतरित, सोनारली येथील अनुकूल कुंपणामध्ये स्थलांतर। लोकसभेत वंदे मातरमवर 10 तास चर्चा, एका गीतावर चर्चेसाठी इतका वेळ घालवणं योग्य का? गायक विशाल ददलानींचा नेत्यांवर संताप। पुणे विमानतळावर परिस्थिती पूर्वपदावर, इंडिगो वगळता इतर सर्व विमान कंपन्यांची विमानं नियोजित वेळेमध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।